अहो करते नवस खंडेराया तुला मी करते नवस खंडेराया 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 खंडेराया तुला करते नवस मिळू दे आसरा आणि मरू दे सासरा खंडेराया माझा खंडेराया तुला करते नवस खंडेराया तुला करते नवस खंडेराया तुला करते नवस सासरा मेल्यावर अहो सासरा मेल्यावर येईल का आसू आणि मरू दे रे सासू खंडेराया माझी खंडेराया तुला करते नवस खंडेराया तुला करते नवस खंडेराया तू मेल्यावर आणि होईल आनंद आणि मरू दे नंद खंडेराया माझी खंडेराया तुला करते नवस खंडेराया तुला करते नवस खंडेराया तू येईल हो धीर त्या काळामध्ये जनाबाई प्रवाहाच्या विरोधामध्ये उभी राहिली बरोबर आणि तिने सांगितलं की हे जे काही षडविकार आहेत माणसामध्ये मीपणा अहमपणा दंभपणा हा सगळा दूर ठेवायचा आणि माणसाने माणसासमोर माणसासारखं उभं राहायचं त्यातून माणुसकी जन्माला येते जनाबाई त्या काळात सांगत होती हे काय कोणी भौतिक याच्यामधले सासू सासरे दीर्घानंद नाही आहेत म्हणून जनाबाई म्हणते ह्या सगळ्या षडविकारांना दूर साधा आणि माणूस म्हणून उभे राहा माणुसकीचा संदेश द्या बरोबर जनी म्हणे खंड्या प्रचंड खतरनाक बाई होती विठ्ठलाला विठ्या म्हणायची आणि खंडोबाला खंड्या म्हणायची अरे जनी म्हणे खंड्या अहो जनी म्हणे खंड्या अवघेच मरू दे हो अरे काय म्हणजे पुरस्कार सोहळा नवरात्राचे दिवस चालू समोर मायबाप रसिक प्रेक्षक बसले तुम्हाला पुढच्या वर्षी ते बोलावणार नाही हे काय चाललं अवघेच मरू दे म्हणजे जनाबाई म्हणते मी थोडी म्हणतो जनाबाई म्हणते आणि कशामुळे म्हणते यामुळे तर आता साहित्याचे काम का बहिरे झाले बरं त्याच्यामुळे म्हणते अहो जनी म्हणे खंड्या अवघेच मरू दे आणि एकटीच मरू दे खंडेराया खंडेराया तुला करते नवस खंडेराया तुला करते नवस खंडेराया गबाई तुला गुरगुंड होईल ग गबाई तुला गुरगुंड होईल ग गबाई तुला गुरगुंड होईल ज्ञानबा तुकाराम विचारती जिजामातेला काय ठेवायचं याचा नावाला यावेळी जिजामा साहेबांनी उत्तर दिलं या शिवनेरी किल्ल्यावर मी येत असताना या ठिकाणच्या शिवाई देवीला मी नवस केला होता की आई जगदंबे तू जर माझ्या पोटी बाळ दिलंस तर तुझंच नाव मी त्याला लावेन मग शिवाईवरून जिजामाता बोलल्या सर्वाला जिजामाता बोलल्या सर्वाला शिवाईवरून शिवाजी ठेवा नावाला ठेवा नावाला जिहारी ठेवा नावाला जिहारी ठेवा नावाला जिहारी आता शिवाजी राजांचा जन्म झाला म्हटल्यानंतर पाळणा झाला पाहिजे या ठिकाणी माझ्या माता भगिनींची भरपूर गर्दी दिसते माझ्या मातांनो मी छत्रपती शिवाजी राजांचा पाळणा पुढे म्हणणार आहे तुम्ही माझ्या मागे म्हणायचं म्हणाल का अंतरात दिसत ते वा पाळणा म्हणणार आपण पण ह्या कार्यक्रमानंतर पाळण्याचा एक चुटकुला एक कडवं म्हणून आणि पुढील कार्यक्रम प्रकारे दादा एक दाबा आश्चर्य करते नाऱ्यानी नरा जो बाळा जो रे जो या पुढील पोवाडा पाळणा आपण या कार्यक्रमानंतर सादर करूया.